चला संकेत संकेत आधुच्या गाडीवर बस खेटली घेऊन गाडी कडे लावून हा बोलून नाही मला सांगून झालं मला 28,000 मार गिराया था। एक संदेश देने के लिए यहाँ से दीक्षा भूमि से सभी कार्यकर्ता युवा कार्यकर्ता हाँ चल जो चलो जय भीम नमो बुद्धाय। आपण बघत आहात WBH न्यूज। मी विजय कवसे। सध्या मी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आहो आणि दीक्षाभूमीवरून दीक्षाभूमी ते भीमा कोरेगाव मशाल यात्रा या नागपुरातील युवकांनी काढलेली आहे। आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीमसैनिक सुद्धा या मशाल यात्री करता जमा झालेले आहे आणि या ठिकाणून जे आहे आज ही मशाल दाखवतोय मी तुम्हाला। ही मशाल आता ही जाळत आहे मशाल। हीच जी मशाल आहे तेवत मशाल ही जी आहे थेट दीक्षाभूमीवरून जे आहे भीमा कोरेगाव विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी जाणार आहे। 1 जानेवारी जो आहे भीमा कोरेगावचा एक शूरवीर दिवस असा राहतो। 1818 या ठिकाणी पेशव्यांसोबत एक युद्ध झालं होतं आणि तो दिवस जो आहे 1 जानेवारी आहे। सर्व युवक जे आहे ही मशाल घेऊन आता काही वेळातच या ठिकाणावरून म्हणजे दीक्षाभूमीवरून निघणार आहे। मोठ्या प्रमाणात जी आहे लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। या मशाल यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी बघू शकता महिलांचा सुद्धा मोठा या यात्रेमध्ये सहभाग आहे आणि ही यात्रा जी आहे दीक्षाभूमीवरून आता निघणार आहे आणि अमरावती मार्गे जाणार आहे। वाडीमध्ये या मशालचं स्वागत होणार आहे। त्यानंतर उद्या सकाळी अमरावतीमध्ये सुद्धा त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत होणार असं म्हणजे म्हणजे भीमा कोरेगाव जाईपर्यंत या मशाल यात्रेचं स्वागत होणार आहे। आणि ही जी मशाल आहे ही मशाल जी आहे ही पुण्यापर्यंत ही अशीच जळत राहणार आहे। ही एक महत्त्वाची बाब आहे। नागपुरातील युवक जे आहे या मशाल यात्रेचं हे नेतृत्व करत असतात आणि भीमा कोरेगावचा जो इतिहास आहे तो इतिहास या मशालच्या माध्यमातून ते सांगत असतात। तर नक्कीच आपण बघू शकता बंतेजी सुद्धा आहे। बंतेजी सुद्धा या मशाल यात्रेसाठी या ठिकाणी आलेल्या। बंतेजी काय सांगाल एकंदरीतच आपल्या नागपुरातले युवक मोठ्या प्रमाणात ही मशाल जे आहे भीमा कोरेगावच्या विजयस्तंभापर्यंत नेऊन तिथे सलामी देतात। देखिए जैसे भीमा कोरेगांव जिस प्रकार से देखा जाए तो युवाओं का एक सौर प्रदर्शन है। जिस प्रकार से हमारे पूर्वजों ने एक समय गुलामी की जंजीर तोड़ने के लिए और ये मटका जो झाड़ू है इस व्यवस्था से निकलने के लिए और जिस प्रकार से अपना उन्होंने सौर प्रदर्शन किया था उसी सौर का प्रदर्शन आज हमारे नागपुर के युवा लोग यहाँ से दौड़ते हुए वहाँ तक जाएंगे और अपने वीरता का प्रदर्शन करेंगे और समाज में ये मैसेज देना चाहते हैं कि युवाओं के अंदर जो सोया हुआ जोश है, जो उनके अंदर जो उत्साह है वो मरने मत देना। हम सब लोग आपके साथ खड़े हैं और ये एक मैसेज पूरे भारत में जाएगा बल्कि भारत के बाहर भी जाएगा जो इस बात को समझते हैं। तो हम लोग जिस प्रकार से गुलाम थे उस गुलामी से तोड़ने के लिए एक युवाओं का सबसे बड़ा प्रयास है। आज भी जिस प्रकार से कुछ लोग हम लोगों को गुलामी की तरह से समझते हैं या गुलाम बनाना चाहते हैं, हमारी आवाज़ को दबाना चाहते हैं, ये युवा लोग मिल करके उस आवाज़ को फिर से एक बार बुलंद करना चाहते हैं। यही मैसेज यहाँ दौड़ने की। नक्कीच 500 महाराणी 28,000 पेशवांचा या ठिकाणी खात्मा केला होता आणि त्याचप्रमाणे युवक जे आहे ते युवक सुद्धा या मशालीला घेऊन एक मोठा संदेश देणार आहे। काही वेळातच जे आहे शरद मेश्राम जे आहे या यात्रेला जे आहे हिरवी झेंडी देऊन ते या ठिकाणावरून दीक्षाभूमीवरून रवाना करणार आहेत। काय सांगाल मेश्राम? सामूहिक वंदना सुद्धा होणार आहे या ठिकाणी। तर सगळ्यांनी सामूहिक वंदना होईल आणि त्यानंतर जे आहे या यात्रेला सुरुवात होईल। भीमा कोरेगांव तक सभी सामने आ जाइए, बुद्ध वंदना कर इस कार्यक्रम को हम लोग शुरुआत करते हैं। अंतिम महेंद्र दत्त जी से निवेदन करूंगा कि वो बुद्ध वंदना की शुरुआत करें। सामूहिक वंदना या ठिकाणी होणार आहे। आपण बघू शकता सगळे सामूहिक वंदनासाठी जमा झाले आहे। मयूर मेश्राम जे आहे या
मशाल यात्रेचं नेतृत्व करतात. मागच्या वर्षी जरी सुद्धा केला हे युवक आहे, बघू शकता आपण, हे युवक आहे. थोड़ा सा ये गोलाई बनाइए, थोड़ा अच्छा लगेगा. बुद्धवंदना सुरू आहे आणि ही मशाल यात्रा बुद्धवंदनेनंतर निघणार आहे, बघू शकता. नमो तस्या सम्मा संबुद्धस्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि आदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि कामि बुद्ध वंदनेनंतर ही मशाल यात्रा आहे. यहाँ पे हम लोग शुरू कर रहे हैं अभी स्मशान सरोवर यात्रा देखिए. त्याच्यावर दाखव कॅमेरा, बस. मागच्या वर्षी सुद्धा हा उपक्रम दीक्षाभूमी येथून भीमा कोरेगाव करिता हा सुरुवात झालेला आजचा हा दुसऱ्या वर्षीचा कार्यक्रम भीमा कोरेगावला मानवंदना देण्याकरिता बाबासाहेब जगात कुठेही असले तरी ते आवर्जून भीमा कोरेगाव या ठिकाणी मानवंदना देण्याकरिता बाबासाहेब दरवर्षी त्या ठिकाणी राहायचे. भीमा कोरेगावातील इतिहास हा 500 महार सैनिकांचा इतिहास आहे, ज्यांनी 28,000 पेशव्यांना निस्तनाबूत करून संपवलं आणि आमच्या गड्यामध्ये असलेले गाडगे, पाठीला कमरेला असलेला झाडू त्यापासून या समाजाला मुक्त केलं त्या पेशवाईच्या राज्यातून. असा हा इतिहास, ज्या इतिहासाची नोंद इंग्रजांनी सुद्धा घेतली आणि विजयस्तंभाची निर्मिती केली आणि त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्याकरिता आमचा हा समाज 1818 पासून सतत त्या ठिकाणी जाऊन मानवंदना देण्याचा उपक्रम हा राबवत आहे. आणि या उपक्रमाला गेल्या 2 वर्षापासून मयूर मेश्राम आणि त्यांचे सहकारी पायी ही मशाल घेऊन 650 किलोमीटर हे धावतात. रात्र दिवस ते धावून ही ज्योत जे दीक्षाभूमीतून निघालेली आहे ते ज्योत घेऊन ते रात्र दिवस म्हणजे 250-300 किलोमीटर ते रोज धावून ते 1 तारखेला भीमा कोरेगाव या ठिकाणी मानवंदना देण्याकरिता उपस्थित राहतात. आणि हा उपक्रम या ठिकाणून यांनी सुरुवात करतात. आपण सगळे त्यांचा सहकार्य करिता, त्यांना प्रोत्साहित करण्याकरिता या ठिकाणी आपण आवर्जून आलोय. त्यांचं अभिनंदन करण्याकरिता, त्यांच्या विचारातून बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येक समाजाच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता ही मशाल या ठिकाणून मयूर मेश्राम आणि त्यांच्या सहकार्यांनी हे ज्वलित मशाल घेऊन ते आपले विचार लोकांपर्यंत घेऊन जातात. रस्त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जो समाज ज्या वस्तीमध्ये राहते त्यांच्यापर्यंत ते संदेश सुद्धा पोचवत आहे. रात्र दिवस जाऊन बाबासाहेबांचे विचार सुद्धा काय होते ते त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात आणि आपले विचार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याकरिता ही मशाल या ठिकाणून घेऊन ते भीमा कोरेगाव या ठिकाणी पोचतील आणि मानवंदना देतील. या मशालला या ठिकाणून अवघ्या काही मिनिटातच ते सुरुवात होत आहे.
नक्कीच ही जी मशाल यात्रा जी आहे आता दीक्षाभूमीवर निघाली आहे आणि दीक्षाभूमी भीमा कोरेगाव अशी ही मशाल यात्रा आहे. मयूर मशाल से क्या होने वाला है? सबसे पहले तो उन लोगों के लिए तालियां जो इस मशाल को लेकर भीमा कोरेगाव जाते हैं. नक्कीच जोरदार तालियां हमारे दोस्तों के लिए जो अकोला से है, नागपुर के हर विभाग से. दूसरी बात ये कि मशाल लेके जा रहे हैं तो लोग बोलते हैं कि अंधविश्वास क्यों, आप आग लेके क्यों दौड़ रहे हो, इससे फायदा क्या होने वाला है. ये बात आपके भी विचारों में होगी. तो आग लेके दौड़ने का विचारधारा ये है कि इस देश के SC ST OBC इन लोगों का खुद में ही एक इतिहास है, वो इस देश के मूल निवासी है. और जब इस पेशवाई के खिलाफ में 1818 में जो लड़ाई हुई और हमने उस लड़ाई को फतेह किया, तो उस लड़ाई के स्मरण में हम लोग जाते हैं. गांव खेड़े में आज भी परिस्थिति ऐसी है कि तुम्हारे लोगों को घर के बाहर निकाल दिया जाता है. आज भी जातिवाद की प्रथा है, तुम्हारे लड़के को घोड़े पे चढ़ने नहीं दिया जाता. पर जब ये मशाल उन इलाकों से जाएंगी तो लोगों के अंदर हिम्मत आएगी कि नागपुर के कुछ लोग यहाँ से निकले और हमारी हिम्मत के तौर पर यहाँ से दौड़ते हुए जा रहे हैं. ये जो जोत है, ये शैक्षणिक जोत है, ये सावित्री आई के त्याग की जोत है, रमाई के त्याग की जोत है. ये डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के जो 2 पाव पे उन्होंने अपनी PhD लंदन में कंप्लीट की, उस त्याग की ये मशाल है जो हम लोग यहाँ पे जन जन तक पहुंचाने के लिए जा रहे हैं. हम लोगों की अपेक्षा नहीं है कि समाज सिर्फ यहाँ पे दान पेटी के रूप में यहाँ पे 365 दिन आपको ताकत के साथ में बाबा साहब के विचारों को पहुंचाना है. अगर आप ये काम नहीं कर पाए तो ये दौड़ के भी कोई फायदा नहीं रहेगा. 365 दिन शिखा संगठन का संदेश करा का नारा मजबूत करो और बाबा साहब को सच्ची श्रद्धांजलि दो. अपनी मुंडी कभी नीचे मत रखो, सर ऊंचा करो, क्योंकि बाबा साहब ने तुम्हारा सर ऊंचा करने के लिए काफी मेहनत की है मेरे दोस्तों. इसी त्याग और समर्पण को याद रखते हुए हमें आगे बढ़ना है और 365 दिन ये लड़ाई लड़ने, बाबा साहब के विचार को लड़ाई के लिए आगे बढ़ना है. यहाँ पे बहुत से सीनियर लोग हैं. आदरणीय महेंद्र भंते जी ने हमें मार्गदर्शन किया, हमारे मुस्कान सर ने किया. कि आप सब लोग हमसे जुड़ेंगे. अकोला, मुर्तिजापुर, चाकन, औरंगाबाद और पुणे जब ये पहुंचेंगी, डे टू डे आपको अपडेट पहुंचते रहेगा. अपने लोगों को बताइए कि मशाल यात्रा का असली मोटिव क्या है. इतना कह के अपने शब्दों को विराम देता हूँ. भीमा कोरेगांव शौर्य दिवस के 500 महारा को सलामी देता हूँ और आभार प्रदर्शन करने के लिए ओमकार अम्बेड जी को निवेदन करता हूँ. जय भीम. हे होते युवा अथांग करोडे आज यांनी हे हे मार्गदर्शन. नागपूरहून निघून पुणे इथे पोहोचणार आहे. तर मी सर्व आयोजक व सर्व रनर्स मी यांचे आभार मानतो आणि सर्व आपण इथे आलेले आहात त्याचे पण मी अभिनंदन व स्वागत करते व आभारी मानते. धन्यवाद. जय भीम. भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी नागपुरातील युवक निघालेले आहे. बघू शकता आपण ही ज्योत आहे. मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वात ही मशाल यात्रा निघत आहे. मागच्या वर्षी सुद्धा मयूरने एक मशाल यात्रा काढली होती भीमा कोरेगावला जाऊन विजय स्तंभाला सलामी दिली. मयूर काय सांगशील, मागच्या वर्षी सुद्धा विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी तू गेला होता आणि या वर्षी सुद्धा भीमा कोरेगावला जात आहे. सर्वांना जय भीम. मशाल आम्ही ह्यासाठी काढत असतो की आम्ही ज्या गावागावातून जात असतो, काही गावं आपले असे आहेत की त्यांच्यापर्यंत आजपर्यंत ह्या गोष्टी पोचत नाही आणि युवकांमध्ये जागरूकता आली पाहिजे, चळवळ पुढे गेली पाहिजे. बरेचसे लोक चळवळीची गोष्टी करतात पण चळवळमध्ये काम करत नाही. बरोबर. त्याकरिता आम्ही युवकांनी हे मानस केलं आहे की आम्ही हर वर्षी इथून नागपूरच्या दीक्षाभूमीवरून तर भीमा कोरेगावपर्यंत जडती मशाल डे नाईट धावत घेऊन किती जाण्याचा युवकांचा सहभाग आहे? आमचे रनर्स 10 लोक रनर्स आहेत आणि मॅनेजमेंट टीममध्ये 5 लोक आहेत. अशा आमचं 15 लोकांचं टोटल टीम आहे आणि सर्वांचं कॉर्डिनेशन असते. कधी जसं म्हणजे पायलटिंगला लोक लागतात, नाईटला लोक लागतात, ते सर्व वर्क करत असतात. ड्रायव्हर पासून तर रनर पर्यंत सर्व एकच आहेत. असं आमचं पूर्ण मजबूत 15 लोकांचं team. जिल्ह्यामधून पण सुद्धा युवक जुळतात का? मग जसं अमरावती झालं, अकोला झालं, जसं अकोला वगैरे अमरावती झालं, तिथे काही काही आमचे मित्रमंडळी किंवा आम्हाला कॉल करत असतात. तितक्या वेळेपर्यंत ते लोक असतात. आमच्यासोबत स्वागत केले जाते आणि काही प्रोग्राम पण होतात कुठे कुठे. त्यानंतर आम्ही पुढे पुढे प्रोग्राम करत वाढत असतो. नक्कीच नागपूरच्या दीक्षाभूमीवरून आता ही मशाल यात्रा निघणार आहे.
आणि ही मशाल यात्रा अमरावती, अकोला, औरंगाबाद या ठिकाणी म्हणजे जाणार आहे. आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला जर म्हणजे आंबेडकर अनुयायांना जर ही मशाल यात्रा जर दिसत असेल तर नक्कीच या मशाल यात्रेला योगदान करा आणि त्यांचा जो म्हणजे हौसला आहे तो बुलंद करा. कारण हे जे युवक आहे, नागपूरचे युवक आहे, ही मशाल जी आहे आता इथून ही निघणार आहे आणि सीधी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला जी आहे सलामी ही देणार आहे. दरवर्षी ही मशाल यात्रा निघते. याही वर्षी आज 28 डिसेंबर आहे, आज निघणार आहे आणि 31 डिसेंबरला म्हणजे रात्री 12 वाजता जे आहे विजयस्तंभाला, भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला सलामी करणार आहे. कोण घ्या मयूरने आता ही मशाल आपल्या हातामध्ये घेतली आहे आणि सतत जे आहे बघू शकता आपण ही जी मशाल जी यात्रा आहे आता निघणार आहे. हातामध्ये जे आपले भीम सैनिक आहेत त्यांनी हातामध्ये घेतलेले आहे. तर नक्कीच एक भीमा कोरेगाव विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी ही जी मशाल यात्रा ही निघणार आहे. आणखी मी तुम्हाला एक तयारी यांची दाखवतो. ही बघू शकता आपण मशाल यात्रा असं एक बॅनर यांनी या गाडीवर लावलेला आहे आणि विशेष करून या मशाल यात्रेसाठी जे आहे एक स्कॅनर सुद्धा दिलेला आहे. तर नक्कीच आपण जे आहे माझे व्हिडिओ जर बघत असाल तर नक्कीच या स्कॅनरवर तुम्ही स्कॅन करा आणि या मशाल यात्रेला मदत करा. कारण ही एक खूप मोठी गोष्ट आहे की युवकांनी ही यात्रा काढलेली आहे का इतर युवकांना भीमा कोरेगावचा इतिहास माहीत व्हावा आणि त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी जे ह्या मशाल यात्रा काढलेली आहे. नक्कीच तुमच्याकडून जेवढी मदत होत असेल तेवढी मदत तुम्ही या यात्रेसाठी करू शकता. कारण दीक्षाभूमीवरून ही जी यात्रा निघणार आहे आणि भीमा कोरेगाव या विजयस्तंभाकडे ही यात्रा रवाना होणार आहे. आणखीनही काही जे आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलणं करूयाच. नक्कीच कुठून जाणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहोत. स्टार्ट हे दीक्षाभूमीवरून झालेली आहे, त्यानंतर वाडी निघणार आहे, अमरावती जाणार आहे, त्यानंतर मूर्तिजापूर जाईल, अकोला जाईल, खामगाव जाईल, चिखली जाईल, जालनापर्यंत पोहोचेल, छत्रपती संभाजीनगरला जाईल, त्यानंतर अहमदनगरला जाईल, त्यानंतर शिरूरला जाईल आणि शिरूर नंतर जे आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी ही यात्रा समाप्त होईल. आणि भीमा कोरेगावला रात्री 31 तारखेला रात्री म्हणजे 1 तारखेला जे आहे मोठ्या प्रमाणात भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला जे सलामी देतात ते सलामी जे आहे या नागपूरची देणार आहे. या ठिकाणी बरेचसे आपण बघू शकता यांना समर्थन देण्यासाठी जे आहे बरेचसे नागरिक जे आहे भीम सैनिक जे आहे ते आलेले आपण या ठिकाणी बघू शकता. सेवाडी जी आहे, राहुल सोनटक्के सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि नक्कीच एक युवकांना एक प्रेरणा मिळावी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ऊर्जा मिळावी यासाठी जे आहे ही मशाल आहे. 1818चा हा एक इतिहास आहे भीमा कोरेगावचा, तो आजही कायम आहे. तर नक्कीच मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की युवकांनी जे आहे अशा मशाल यात्रेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. की बरेचशा लोकांना भीमा कोरेगावचा इतिहास अजूनही माहीत नाही, तो माहीत झाला पाहिजे. पण बघू शकता आता हे जे युवक आहे सगळे युवक जे आहे मशाल हाती घेताना आपल्याला दिसत आहे. एक उत्साह, एक मशाल यात्रा भंते जी आहे माताजी आहे त्यांनी सुद्धा आपल्या हातामध्ये एक मशाल हे घेतलेली आहे. आणखी काही लोक आहे यांच्याकडून आपण थोडं जाणून घेऊया. शेवडी जी आहे आपल्यासोबत, काय सांगाल मशाल यात्रा आपल्या इथून युवकांनी काढलेली आहे? माझ्या मते तो प्रत्येक वर्षी सगळ्यात अगोदर परिचय देऊन देतो. मी ॲडव्होकेट राहुल धनराज सोनटक्के, बहुजन समाज पार्टीचा माजी जिल्हा प्रभारी. यांनी मागच्या वर्षी पण मशाल यात्रा इथनं चालू केली होती आणि प्रत्येक 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जाऊन मानवंदना करतात. पण मागच्या वेळेस कसं की यांना इतकं मदत न भेटल्याने खूप भरपूर यांना त्रास तोंड पाहावं लागलं होतं. यंदा यांनी आमच्या पक्षाला मदत म्हणून फुल नाही फुलाची पाकळी, तर मी आमचे वरिष्ठ प्रदेशाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडेजी, अमित बागेश्वरजी, माजी जिल्हाध्यक्ष संदीप मेश्रामजी आणि असे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिळून काही ना काही आम्ही यांना योगदान आणि हातभार लावला आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आम्हाला इथे बोलवलं. आणि आमचं असं म्हणणं आहे की यांनी हे जे समाजमध्ये एक चेतना निर्माण करून राहिले,
भीमा कोरेगाव काय हे हा एक इतिहासच झाला होता. म्हणजे कालांतराने ही गोष्ट दबत गेली, पण 2018 ते जे दंगल घडली आणि त्या दंगलीमध्ये भीमा कोरेगाव काय हे भरपूर लोकांना, म्हणजे ज्या लोकांना म्हणजे विसरले होते, सरळ भाषेत म्हटलं तर इतिहास जे आपले समाजचे तरुण मुलं जे विसरले होते, ते भीमा कोरेगावच्या दंगलीमुळे त्यांच्या लक्षात आलं की काय आहे. आणि तेच आठवण म्हणून आज इकडले नागपूरचे जे नवयुवक आहे, जे लोकांमध्ये चेतना निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि ह्या देशात जेवढे पण महापुरुष झाले यांचे जे बलिदान आणि जे त्याग हे सर्व जनतेसमोर युवकांपर्यंत गेलं पाहिजे. त्या अनुषंगाने हे लोक जे प्रत्येक वर्षी जे मशाल यात्रा करून आले, तर यांना निश्चित आम्ही लोकांचा पाठिंबा आहे. आणि दरवर्षीप्रमाणे हे युवक जे दीक्षाभूमीवरून मशाल यात्रा काढतात दरवर्षी, अशा युवकांना एक प्रेरणा, म्हणजे युवकांना इतरही युवकांना प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणूनच हे युवक काढतात. शिवाजीजी, तुम्ही काय सांगाल एकंदरीतच या युवकांच्या बद्दल? आज नागपुरातील काही युवकांनी तो मागच्या वर्षीपासून एक प्रयत्न चालवलेला आहे की पायी एक जडती मशाल घेऊन भीमा कोरेगावच्या क्रांतीस्तंभाला मानवंदना देण्यासाठी नागपुरातील 10 युवक पायी धावत जातात. ते भीमा कोरेगावचा विशेष असा आहे की 1 जानेवारी 1918 म्हणजे 206 वर्षापूर्वी ज्या पेशवाईंचा खात्मा इथल्या महार बटालियनच्या शूरवीर सैनिकांनी केला, त्या इंग्रजांनी बांधलेला शौर्य स्तंभ, त्या शौर्य स्तंभाला, विजयी स्तंभाला सलामी देण्यासाठी इथली मंडळी पूर्ण भारतातून येत असते. मान्यवर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांनी त्याला पहिल्यांदा सलामी दिली. ते असेपर्यंत ते दरवर्षी जायचे. त्यानंतर तो काळाच्या पडद्याआड तो स्तंभ थांबला होता, म्हणजे दिसत नव्हता लोकांना. परंतु मध्यंतरीच्या काळात बामसेपचे जे संस्थापक मान्यवर कांशीराम साहेब यांनी 82ला पहिल्यांदा त्याला व्हिजिट दिली आणि मग जी सुरुवात झाली बामसेपच्या माध्यमातून, तर आता अलीकडे लाखो लोक तिथं मोठ्या संख्येने जातात. आणि 2018ला विशेष असं की दंगल करणाऱ्याचा आम्ही धन्यवाद यासाठी द्यायला पाहिजे की त्यांच्यामुळं पूर्ण जगाला भीमा कोरेगावचं काय खरं स्वरूप आहे हे त्यांनी लपवण्यासाठी दंगल घडवली, त्याचा स्मृतिभंश करण्यासाठी. परंतु त्यामुळे आणखी उजाळा मिळाला आणि जगाला कळलं की हा 500 लोकांनी 25,000 पेशव्यांची ऐशी तैशी केली. हा इतिहास जगाच्या पुढे आला. हा जगात कुठेच इतिहास नाही आहे, तो भीमा कोरेगावचा इतिहास. त्या शौर्य स्तंभाला मानवंदना देणारी नागपूरची जी मंडळी आहे त्यांचं मी खरंच अभिनंदन, धन्यवाद देतो. नक्कीच अभिनंदन करण्यालायकच आहे हे, कारण ही मुलं जे नागपूरच्या दीक्षाभूमीवरून थेट जे आहे भीमा कोरेगावच्या विजयास्तंभापर्यंत जात असतात. दादा, तुम्ही काय सांगाल आपल्या युवकांच्या बद्दल? जे आजची जे यात्रा आहे, जे अखिल भारतीय धम्म सेनाद्वारा आज हे मशाल यात्रा आयोजित करण्यात आली आहे आणि हे यात्रा जे आहे धम्मसेना नायक भंते सुरेश असे यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षाभूमी इथून निघून पुणे भीमा कोरेगाव इथे पोहोचणार आहे. ही मशाल हे क्रांतीची मशाल आहे. जे मनुवादी, जे विचारधारे सरणीचे लोक आहेत, जे पेशवे लोक आहेत, जे आज पण समाजामध्ये जात पातच्या नावावर लोकांवर हमले करतात, त्यासाठी हे मशाल त्यांच्यासाठी उत्तर आहे. आणि हे क्रांतीची मशाल हे पूर्ण महाराष्ट्रात SC ST OBCच्या मनात हे क्रांती पोहोचवणारी मशाल आहे. आणि नक्की हे मशाल आम्ही लोकांमध्ये क्रांती पोहोचू. आज शहरामध्ये जातीवाद कमी असला तरी गावांमध्ये आज पण जातीवाद असतो. तिथे पण जे आपले कुळे आहेत त्याला पण जातीच्या नावावर वाटले गेलेले आहेत. आणि हे मशाल नक्की आम्ही क्रांतीची मशाल पूर्ण महाराष्ट्रात पसरवू. जातीयता नष्ट करण्यासाठी ही एक मशाल या ठिकाणून निघालेली असंच म्हणावं लागेल. अथांग माझ्यासोबत आहे. अथांग, कारण या यात्रेमध्ये अथांग सहभागी होणार आहे आणि अथांग सुद्धा जाणार आहे. अथांग काय सांगशील एकंदरीतच, ही जी मशाल यात्रा आहे दीक्षाभूमीवरून आता निघाली आणि भीमा कोरेगाव विजय स्तंभाला जी आहे सलामी देणार आहे? सबसे पहले धन्यवाद सर, WH न्यूज़ का. मैं भी WH न्यूज़ के साथ काम करता हूँ. जो हमारी जनचेतना का काम है, जो 365 दिन हम लोग मीडिया के मार्फत करते हैं, लोगों में आंदोलन के मार्फत करते हैं, तो वैसे ही सामाजिक जनचेतना के लिए हमने ये मशाल यात्रा 2.0 का आयोजन किया है.
ये जो यात्रा है दीक्षा भूमि से शौर्य स्तंभ की तरफ जाती है, लोगों के अंदर जन जागृति आती है। विहार में हम लोग 365 दिन तो नहीं जा सकते, पर जब यात्रा यहाँ से निकलती है तो अपने आप विहारों तक पहुंच जाती है, लोगों से जुड़ाव होता है, लोग हमसे जुड़ते हैं, हमसे नंबर मांगते हैं और लोग सोचते हैं कि मशाल लेके क्यों दौड़ रहे हैं, जंगलों में दौड़ रहे हैं, लोगों के गांव से शहरों में दौड़ रहे हैं। कोई गांव खेड़े का व्यक्ति होगा जो 300 रुपए रोजी से काम पे जाता होगा, उसको शिक्षित होकर आगे बढ़ने की संकल्पना देना हमारे समाज के बुद्धिजीवी लोगों का काम है, उनको शिक्षित करने का लोगों का काम है। पर 365 दिन समाज के लोग काम नहीं कर रहे, फिर युवक सोचेंगे तो युवकों के हाथ में तो कुछ कमान ये देश में होनी चाहिए। इसलिए हम लोग ये यात्रा का आयोजन करते हैं कि जहाँ पे भी शोषित वंचित समाज के लोग हैं, महिलाएं हैं, बच्चे हैं, उनके अंदर एक जनचेतना है, उनके अंदर एक विश्वास है कि तुम्हारे लिए भले तुम्हारे साथ एट्रोसिटी घटना हो जाए, आंदोलन हो जाए, तुम्हारे लिए नागपुर में लोग खड़े हैं और उसी के हिसाब से अम्बेडकरवादी जहां जहां है इस नीले झंडे के साथ में, इस तिरंगे के साथ में तुम्हारे स्वाभिमान, तुम्हारे अभिमान और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान के लिए खड़े हैं। इसी का उद्देश्य मशाल यात्रा है। ये यात्रा अभी आज 28 दिसंबर को निकली, वहाँ कब पहुंचेंगी? ये यात्रा यहाँ से टप्पे टप्पे में पहुंचेंगी। हम लोग अभी वाड़ी जाएंगे, वाड़ी के बाद में अमरावती रोड होते हुए चाकन, औरंगाबाद, जालना पहुंचते हुए हम लोग भीमा कोरेगांव पहुंचेंगे। एक्सपेक्टेड डेट है कि हम लोग 31 दिसंबर को रात के 12 बजे म्हणजे 1 तारीख की शुरुआत को हम लोग पहुंच जाएंगे और वहाँ पे जो भव्य रैली होती है उस रैली के साथ में भीमा कोरेगांव शौर्य स्तंभ के सामने मशाल को अर्पण करेंगे और उस महान शूरवीरों को जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने 1818 की लड़ाई के हमें जो मार्गदर्शन किया, जो बताया कि हमें भीमा कोरेगांव शौर्य स्तंभ पे जाना चाहिए, उसकी ये 207वीं 8वीं वर्षगांठ पे हम लोग जाके मानवंदना देने जा रहे हैं। अब जैसे यहाँ से निकले हैं तो तमाम जहाँ पर भी जगह आपको मिलेगी, तो उन लोगों से, भीम सैनिकों से क्या आह्वान करेंगे आप? भीम सैनिकों से यही आह्वान है कि तुम्हें डरना नहीं है, तुम्हें 365 दिन लोगों के लिए काम करना है, तुम्हें भले 1 रोटी कम खाना है पर तुम्हें शिक्षित जरूर होना है। जब तक तुम शिक्षित नहीं होंगे, मैं नहीं मानता कि कोई भी मशाल यात्रा हिट हो पाएगी या उसका कार्यक्रम सफल हो पाएगा। मशाल यात्रा तभी सफल है, मशाल यात्रा के लोग तभी सफल है जब हम लोग शिक्षित होंगे और समाज को इतना मजबूत करेंगे कि समाज के अंदर का हर एक व्यक्ति बाबा साहब के विचारों के लिए काम करे। निश्चित रूप से समाज का हर व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर के विचारों के लिए काम करेंगे असं जे आहे, अथांग जे युवा आहे आणि एक अभ्यासू तो मुलगा आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं। माझ्यासोबत शरद मेश्राम आहे, यांनी आता म्हणजे या मशाल यात्रेला एक हिरवी झेंडी दिलेली आहे। काय सांगाल तुम्ही मशाल यात्रेच्या संदर्भात एकंदरीत? सर्वप्रथम 1818च्या या संघर्षातून आम्हा सगळ्या बहुजनांना मुक्तीचा दिवस जो दिला आहे त्या 500 महारांकरिता सगळ्या 500 महारांकरिता सर्वप्रथम मी अभिवादन करतो, त्यांना मानवंदना देतोय। ज्या संघर्ष यात्रेची सुरुवात या दीक्षाभूमीतून जी बाबासाहेबांची ऊर्जाभूमी आहे, इथून ती मशाल पेटवून मयूर मेश्राम आणि त्यांचे सहकारी ही मशाल घेऊन भीमा कोरेगाव इथपर्यंत धावत ते निघणार आहेत आणि रात्र दिवस ते 250 ते 300 किलोमीटर ते धावणार आहेत आणि 31 तारखेला ते भीमा कोरेगाव या ठिकाणी पोहोचणार आहे। त्यांचा उद्देश बाबासाहेबांचे विचार लोकांच्या मनामध्ये, गावोगावामध्ये, प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावं या दृष्टिकोनातून त्यांनी ही मशाल पेटवून गेल्या दुसऱ्या वर्षापासून ते प्रारंभ केलेला आहे। आजचा हा 2रा वर्ष आहे त्यांच्या बाबासाहेबांचे विचार लोकांच्या मनापर्यंत रुजण्याकरिता ही मशाल इथून प्रज्वलित केलेली आहे आणि या मशालीच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते पोहोचतात आणि मी माझ्यातर्फे, दीक्षाभूमीतर्फे मी त्यांना अभिवादन करतोय, त्यांचं स्वागत करतोय। त्यांना एन्करेज करण्याकरिता सगळा समूह या ठिकाणी गोळा झालेला आहे। सगळ्यांनी त्यांना अभिवादन करून त्यांना सहकार्यसुद्धा आपापल्या माध्यमातून ते लोक करून राहिले सगळे भीमसैनिक। नक्कीच सगळ्याच भीमसैनिकांनी मदत केली पाहिजे। ही जी मशाल आहे, ही मशाल विजय स्तंभाला, म्हणजे जे भीमा कोरेगावमध्ये विजय स्तंभ आहे त्याला सलामी देणारी मशाल आहे। ही मशाल बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची मशाल आहे। मशाल जी आहे
फुल्यांच्या विचारांची मशाल आहे, सावित्री आईंची या विचारांची मशाल आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची मशाल आहे. आणि ती मशाल जी आज आहे नागपूरच्या युवकांनी या ठिकाणून जाळलेली आहे. आणि हे विचार घेऊन जे आहे ते पुणे येथे म्हणजे भीमा कोरेगाव विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी ही मशाल नागपूरच्या युवक म्हणजे मयूर मेश्राम यांनी ही काढलेली मशाल आहे. तर नक्कीच तुमच्या गावामध्ये जर ही मशाल येत असेल, तुमच्या शहरामध्ये जर ही मशाल येत असेल तर नक्कीच या मशालीचं स्वागत करा. आणि तुमच्या इकडनं जे आहे या मशालीला योग्य ते धम्मदान सुद्धा करा. कारण या युवकांना तुमच्याकडून सुद्धा एक प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आणि ते प्रोत्साहन जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पोहोचवण्यासाठी आणखी त्याच वेगाने ते काम करतील. तर नक्कीच माझ्या WH न्यूजकडून सुद्धा या संपूर्ण टीमला, मयूर मेश्रामच्या या मशाल टीमला WH न्यूजकडून सुद्धा शुभेच्छा. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.